नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न कसे सोप्या पद्धतीने आणि काही शॉर्ट ट्रिक्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो यावर चर्चा करतो. आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे की ज्यामध्ये आपण 2017, 18 आणि 19 या वर्षी विचारले गेलेले जे काही मुख्य परीक्षांमधले प्रश्न आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे, जसं की ग्रुप बी च्या PSI STI असिस्टंट मंत्रालय सहाय्यक या परीक्षांच्या, तसेच ग्रुप सी च्या एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्क, टायपिस्ट या ज्या 3 प्रकारच्या परीक्षा असतात, तर त्यामध्ये जे काही आपल्याला प्रश्न आले होते मुख्य परीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे, तर ते प्रत्येक पेपर वाईज आपण प्रश्न या ठिकाणी डिस्कस करत आहोत. आपण ऑलरेडी 3 ते 4 परीक्षांबाबतचे जे मुख्य परीक्षेमध्ये आलेले प्रश्न डिस्कस केले आहेत. आज आपण बघणार आहोत सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइजची जी ESI आपण परीक्षा म्हणतो स्टेट एक्साइजची, तर त्याच्या मुख्य परीक्षा 2018 मधील जे प्रश्न आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे आले होते, तर ते एकूण 10 होते. तर या प्रश्नांना आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चालेल, तर सुरू करूया आजचा आपला कार्यक्रम. पहिला प्रश्न बघूया आपण या ठिकाणी. जानूकडे गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. आलं लक्षात? म्हणजे गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे त्या रोपट्यांची लागवड केली आहे. म्हणजे एक जर ओळ असेल तर त्यामध्ये प्रत्येक प्रकारची एक विशिष्ट आणि समान संख्या असलेले रोपं येणार तिथे. म्हणजे जर समजा आपण 10 रोपं पकडली तर एका रो मध्ये गुलाबाची 10, मोगऱ्याची 10 आणि जास्वंदीची 10 अशी रोपं आलीच पाहिजेत. त्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती असेल हे आपल्याला विचारले. म्हणजे एकूण त्या जर ठराविक क्रमाने लावायच्या म्हटल्या, क्रमाने म्हणण्यापेक्षा कसं की ठराविक समान संख्येचे रोप एका ओळीत आणि अशा किती ओळी आपल्याला लागतील हे शोधायचं आहे. हे प्रश्न जरी मोठा वाटत किंवा कन्फ्युजिंग वाटत असला तर याचं फक्त एकच उत्तर आहे की जे आपण म्हणू शकतो या ज्या संख्या दिलेल्या असतात ना आपल्याला, ह्या 91, 143 आणि 156, चारही ऑप्शन पैकी असा कुठला ऑप्शन आहे बघायचा. आता इथे काय विचारलंय, जास्तीत जास्त ओळींची संख्या. म्हणजे आपल्याला असा संख्या शोधायची आहे किंवा असा पर्याय शोधायचा आहे की ज्या पर्यायातील सगळ्यात मोठ्या संख्येने आपण जर या तिन्हीला भाग घालू शकलो तर समजायचं ते आपलं उत्तर. आता जर आपण इथे 7 ने भागलं, 91 भागिले 7 जर आपण केलं तर 7 एक्के 7, 7 एक्के 7, 7 तरी 21 म्हणजे 13 ने भाग जातो. 143 ला 7 ने भाग जात नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपला इथे कॅन्सल झाला. या 11 ने आपण 91 ला भाग घालवू शकत नाही, त्यामुळे आपला 11 नंबर हा देखील ऑप्शन गेला. 12 ने देखील आपण 91 ला भाग घालवू शकत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 देखील इथे गेला. उरतो फक्त 13 हा जो आहे ऑप्शन नंबर 4, हे होईल आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं ते मी तुम्हाला सांगतो. या तिन्ही संख्यांना आपल्या या 13 ने भाग जातो. जसं की 91 भागिले जर 13 आपण केलं तर 13 एक्के 13, 13 सत्ते 91. आलं लक्षात? 143 भागिले जर 13 आपण केलं तर 13 एक्के 13, 13 एक्के 13, हातचा आला 1, 13 एक्के 13 म्हणजे 13 गुणिले 11 केलं तर आपल्याला 143 मिळतं. सोबतच 156 ला जर आपण 13 ने भागलं तर 13 एक्के 13, 13 एक्के 13, हातचा आला 2, 13 दोन्ही 26 म्हणजे 12 ने भाग जातो. याचा अर्थ या जी तिन्ही रोपट्यांची संख्या आहे त्याला 13 ने भाग जातो, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की अशी रोपा लागवडीची संख्या आपल्याला जर विचारली असेल आणि ओळींची संख्या विचारली असेल तर असा ऑप्शन शोधायचा किंवा असा पर्याय शोधायचा की त्यातील संख्येने आपल्याला तिन्ही या दिलेल्या संख्यांना किंवा चारही संख्या 5 किती देऊ देतात आपल्याला, तर त्या संख्येला पूर्ण भाग जाता गेला पाहिजे. आलं लक्षात? बघूया आपला पुढचा प्रश्न. बँकेशी केलेल्या करारानुसार एका उद्योजकेला काही हप्त्यात कर्जाची परतफेड करायची. म्हणजे काहीतरी आपल्याला बँकेनं एका बिझनेस वुमनला लोन दिलेलं आहे, तर तिला ते ठराविक हप्त्यांमध्ये परत करायचं आहे. अरे हे आता कसं आहे, इथे यामध्ये आपल्याला इंटरेस्ट वगैरे काही दिलेलं नाही आहे. आलं का लक्षात? बघा, 18 हप्ते दिल्यानंतर
फक्त 40% कर्जाची परतफेड करायची आहे असे तिला आढळले. यानंतर तिचे द्यायचे उरलेले हप्त्यांची संख्या किती? म्हणजे 18 हप्ते दिल्यानंतर तिला कळतं की 40% आपलं लोन फक्त शिल्लक राहिले, म्हणजे त्यानं ऑलरेडी 18 हप्त्यांमध्ये 60% लोन पूर्ण केलं आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला कोणत्याही व्याजाबद्दल काही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण इथे व्याज शून्य पकडायचं, म्हणजे बिनव्याजी कर्ज दिले असं समजून चालायचं. आलं लक्षात? मग जर बघा आता काय करायचं या ठिकाणी, जर 18 हप्त्यांमध्ये तिला कळतं की आपले 40% लोन फेडायचं राहिले, म्हणजे तिनं 18 हप्त्यांमध्ये किती फेडलेलं आहे, तर 18 हप्त्यांमध्ये तिने 100 वजा 40 बरोबर 60% लोन फेडलेलं आहे. म्हणजे जर 18 हप्त्यात ती जर 60% लोन फेडत असेल तर उरलेलं 40% लोन ती किती हप्त्यात फेडेल? तर हे इथे आपण मानूया x, तर x हप्ते तिला 40% लोन फेडायला लागतील. करायचं आपण डायरेक्ट तिरकस गुणाकार, म्हणजे काय करायचं, 18 गुणिले हे 40 बरोबर x गुणिले 60. आता ह्या शून्याला हे शून्य गेलं, 6 एके 6, 6 त्रिक 18, 3 गुणिले 4 12, म्हणजे x बरोबर झालं 12. याचा अर्थ उरलेले जे 40% कर्जाची रक्कम आहे तर ती एकूण 12 हप्त्यांमध्ये फेडेल, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. कळालं आपण काय काय केले? तर जर ती उद्योजिकास 18 हप्त्यांमध्ये 60% लोन पूर्ण करत असेल तर उरलेले 40% लोन किती हप्त्यात पूर्ण करेल? तर सरळ सरळ तिरका गुणाकार करायचा, आपल्याला उत्तर मिळतं, जे की आहे 12 हप्ते, म्हणजे ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात? वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी संदर्भात तार्किकदृष्ट्या उचित पर्याय निवडा. म्हणजे यामध्ये काय केलं असतं, आपल्याला एक प्रश्न दिलेला असतो, पण तो प्रश्न आपल्याला सोडवायचा नसतो, तर तो सोडवण्यासाठी दिलेली माहिती पुरी आहे की अपुरी आहे हे शोधायचं असतं. आलं लक्षात? इथं उत्तर काढत बसायचं नसतंय. काय म्हटलंय, फेब्रुवारी 2004 मध्ये महिन्याच्या कोणत्या दिवशी सुमाचा जन्म झाला? आता सुमाचा जन्म फेब्रुवारीच्या 2004 मधील कुठल्या तारखेला झाला हे आपल्याला विचारले. तर त्यासाठी आपल्याला माहिती काय काय दिल्या? पहिली माहिती काय आपल्याला, सुमा त्या महिन्याच्या समतारखेला जन्मलेली आहे, म्हणजे ती समतारखेला जन्मलेली आहे की ज्याला आपण 2 ने भाग घालू शकतो, विषम संख्या नाही. आलं लक्षात? आणि दुसरी माहिती काय दिल्या, तर सुमाची जन्मतारीख ही मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याला त्या संख्येने स्वतः किंवा 1 या 2 संख्येने भाग जात असतो. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला या 2 माहितीवरून कळतं का की सुमाचा जन्म फेब्रुवारी 2004 मधील कोणत्या दिवशी झाला आहे? जर आपल्याला कळत असेल तर कुठल्या माहितीच्या आधारे आपल्याला ते कळतं, तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. पर्याय काय काय दिलेत बघा, फक्त सामुग्री अ म्हणजे अ मधली माहिती पुरेशी आहे आणि ब ची गरजेची नाही आहे. आता बघा, अ मध्ये काय माहिती दिली आपल्याला, सुमा त्या महिन्याच्या समतारखेला जन्मले आहे. पण जर फेब्रुवारी 2004चा महिना म्हटला, फेब्रुवारी महिना म्हटलं की कमीत कमी 28 दिवस राहणार, आणि 28 दिवसातली समसंख्या किती झाल्या? 14 समसंख्या झाल्या, 2 4 8 10 वगैरे या सगळ्या मिळून. त्यामुळे फक्त पहिल्या माहितीच्या आधारावर आपल्याला कळत नाही की सुमाचा जन्म कोणत्या तारखेला झालाय, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथे आपला कॅन्सल झाला. पुढचा ऑप्शन बघूया, फक्त ब मधली सामुग्री गरजेची आहे आणि सामग्री अ ची गरज नाही, म्हणजे फक्त ब मधली माहिती आपल्याला उपयोगी पडते सुमाचा जन्म कोणत्या दिवशी झालाय शोधण्यासाठी. बघूया आपण, सुमाची जन्मतारीख मूळ संख्या आहे. आता बघा 1 ते 28 यामध्ये जवळपास 5 ते 6 मूळ संख्या येतात, 5 ते 6 पेक्षा जास्त येतील मूळ संख्या येतात. त्यामुळे फक्त दुसऱ्या ब नंबरच्या माहितीवरून आपल्याला कळत नाही की काय आपली सुमाची जन्मतारीख असेल, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 देखील इथे कॅन्सल झाला. तिसरी माहिती बघूया, सामग्री अ व ब एकत्र मिळून गरजेची आहे पण ती पुरेशी नाही, म्हणजे अ व ब मिळून एकत्र गरजेची आहे आणि ती पुरेशी पण नाही असं म्हटले. आता चौथा ऑप्शन बघूया, सामग्री अ व ब एकत्र मिळून गरजेची आहे आणि ती पुरेशी नाही आहे, म्हणजे पुरेशी आहे, म्हणजे अ आणि ब दोन्हीचा जर आपण वापर केला तर आपण सुमाची जन्मतारीख शोधू शकतो. आलं लक्षात? आता बघा आपण काय काय करू शकतो. पहिल्या माहितीत काय म्हटलंय, सुमा त्या महिन्याच्या समतारखेला जन्मलेली आहे. आलं लक्षात? आणि सुमाची जन्मतारीख ही मूळ संख्या आहे. आता बघा सर्वात आपण कशा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, तर त्या आहेत बघा 1 2 3 5 7 11 13 अशा पुढे आपल्या मूळ संख्या आहेत. आणि समसंख्या कोणकोणत्या येणार, तर त्या येणार 2 4 6
8, 10 अशा पुढे. जर या दोन्ही गोष्टींना आपण ॲनालाइज केलं व्यवस्थित तर इथे एक नंबर जो आहे तर तो दोन्हींमध्ये कॉमन आहे. कोणता आहे? तर हा आहे बघा 2 नंबर. म्हणजे 2 ही संख्या समसंख्या देखील आहे आणि मूळ संख्या देखील आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 2 तारखेला फेब्रुवारी महिन्याच्या 2004 मध्ये सुमाचा वाढदिवस असू शकतो. याचा अर्थ या दोन्ही माहिती जर आपण एकत्र केल्या तर सुमाची जन्मतारीख शोधायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा काही अडचण येत नाही. याचा अर्थ अ आणि ब या दोन्हींमधली माहिती पुरेशी आहे आणि त्यावरून आपण सुमाची जन्मतारीख शोधू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. कारण ऑप्शन नंबर 4 काय म्हणतो? सामुग्री अ व ब एकत्र मिळून गरजेची आहे आणि ती पुरेशी आहे. कारण कसं आहे, ह्या दोन माहितीवरूनच आपण उत्तर काढलेलं आहे ना. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे. बरोबर. आता हे आपण डायरेक्ट डायग्राम काढायला सुरुवात करायची. या असतात आपल्या 8 दिशा. मी डायरेक्ट उपदिशा लिहितो. हे आग्नेय, हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे ईशान्य. बाकी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर तुम्हाला माहित असेल. वरची असते नेहमी उत्तर दिशा. आता बघा, पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे. म्हणजे समजा हे जर येली गाव असेल तर याच्या नैऋत्येला कोणतं दिशेला गाव येणार? तर ते येणार पाली. आणि नैऋत्य दिशा झाली ही. म्हणजे या ठिकाणी कोणतं गाव असणार? तर ते असणार पाली हे गाव. बरोबर. पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे. म्हणजे या खालच्या दिशेला आहे. निरी पालीच्या पूर्वेला आणि येलीच्या आग्नेयेला आहे. पूर्व दिशा कोणती झाली? तर पूर्व दिशा झाली ही. म्हणजे पालीपासून निरी हे गाव हे आहे इथे पूर्वेला आणि येलीच्या आहे आग्नेय दिशेला. बरोबर. ही झाली अशी अरेंजमेंट पाली, येली आणि निरी गावची. पुढची माहिती बघा. आणि डेकी गाव निरीच्या उत्तरेला हे आहे आणि पाली आणि येली यांच्या रेषेत आहे. म्हणजे हे बघा, ही अशी जर तिरकी रेषा आपण पुढे कंटिन्यू केली तर या ठिकाणी येणार हे डेकी हे गाव की जे निरी या गावाच्या उत्तर दिशेला आहे. आलं का लक्षात? पाली, येली आणि डेकी एका रेषेत आले म्हणजे कसं? निरीच्या उत्तरेला आणि पाली आणि येली यांच्या रेषेत आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही आपली अरेंजमेंट बनून जाईल. येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा कोणती आपल्याला विचारलं आहे. म्हणजे येलीच्या कोणत्या दिशेला डेकी आहे त्याची विरुद्ध दिशा. म्हणजे बघा, येलीच्या कोणत्या दिशेला आहे डेकी? तर ते आहे या दिशेला. आणि ही दिशा कोणती आपली? तर ती आहे ईशान्य दिशा. म्हणजे डेकी हे येलीच्या ईशान्य दिशेला आहे. पण आपल्याला ईशान्य दिशा विचारली नसून त्याची विरुद्ध दिशा विचारलेली आहे. म्हणजे बघा, इथे या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा कोणती आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जर डेकी हे गाव ईशान्य दिशेला असेल येलीच्या, तर ईशान्य दिशेची विरुद्ध दिशा कोणती आली? तर ती झाली ही दिशा. म्हणजे ही आपली दिशा आली नैऋत्य. याचा अर्थ आपल्या या प्रश्नाचं उत्तर झालं नैऋत्य. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात आपण काय काय केले ते? जर थोडा प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही पुन्हा एकदा मागे जा व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा हा व्यवस्थित बघा एक्सप्लेनेशन. त्यामध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला दिशाबद्दलचे आणखी काही प्रश्न बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता, ज्यामध्ये मी दिशा ज्ञान चाचणी यावर 2 स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहेत. सोबतच आपण मिशन तलाठी भरती 2000 सिरीज या सिरीजमध्ये, तसेच आपली ह्या कंबाईनसाठी जी सुरू केली आहे सिरीज, तर त्यामध्ये असे स्वतंत्र 4 व्हिडिओज बनवले आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता. चालेल. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न हा जो आहे ना, हा आयोगाने रद्द केलेला आहे. का रद्द केलेला आहे? तर यामध्ये बघा, माहितीची आपल्याला दिलेली आहेत ना, ते माहिती अपुरी पडत आहे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. आपण डिस्कस न करता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा सीसॅट लेवलचा किंवा आपण जे UPSC राज्यसेवेचे जे प्रश्न असतात ना, डिसिजन मेकिंग त्या टाईपमध्ये, किंवा आपण काहीतरी युक्तिवाद ठरवण्याचे जे प्रश्न असतात ना, तर त्यावर अवलंबून आहे. यासाठी आपल्याला माहिती पूर्ण प्रोसेस करावी लागते आणि त्या माहितीच्या आधारे आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो किंवा कोणता युक्तिवाद करू शकतो हे शोधायचं आहे. बघा, हे प्रश्न आपल्याला सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइजच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक जो असणार आहे किंवा हा आपला विषय हलक्यात घेऊन अजिबातच चालणार नाही आहे.
कारण हे प्रश्न बऱ्याच जणांचे चुकतात. आपण जर त्यात स्कोर केला आणि बाकीच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मार्क असतील तर आपली रँक सिक्युअर होऊन जाते. आलं लक्षात. प्रश्न बघूया. रेल्वे गाडीत, विश्रांतीगृहात, विश्रांतीच्या वेळी, खेळ सुरू असताना, चित्रपटगृहात वाढत्या प्रमाणात होणारा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलचा उपयोग हा इतरांसंबंधी काही पर्वा असण्याचा गंभीर अभाव दर्शवतो. म्हणजे दुसऱ्यांबद्दल विचार जे आपण करतो ना, तर ते असं चार चौघात मोठमोठ्याने मोबाईल वापरणं हा या गोष्टींचा अभाव दर्शवतो. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची काही किंमतच नाही आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात लावून बसलो आहोत असं या वाक्याचा अर्थ आहे. अर्थातच प्रवासात किंवा तुमचे अन्न समोर येईपर्यंत किंवा खेळ पुन्हा सुरू होईपर्यंत थांबलेले असताना तुम्हाला तुमचा व्यवसाय करणे सोयीचे होते हे खरे आहे आणि तुम्हाला आवडो ना आवडो तंत्रज्ञान येथे कायम राहणार आहे. म्हणजे हे बरोबर आहे. पहिलं जे वाक्य ना तर त्याच्यात थोडं वेगळं दिलेलं आहे आपल्याला. त्याची दुसरी बाजू समजवली आहे की बरोबर आहे की तुम्ही हॉटेलमध्ये तुमचं जेवण येऊपर्यंत किंवा पिक्चरमध्ये इंटरव्हल आला असेल किंवा खेळ वगैरे बघताना तर मध्ये कोणता ब्रेक असेल तर त्यावेळी तुम्ही तुमचं काम करू शकता. याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे तुम्ही तुमचं काम करू शकता, त्यामध्ये हे आपली टेक्नॉलॉजी तर नेहमीशी राहणारच आहे. हे तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ह्या अशा गोष्टी होत राहणार आहेत हे आपल्या या वाक्यामध्ये सांगितलं आहे. पण खरे पाहता कोणालाच भोजन वा प्रवास करताना कोणाचे तरी एकतर्फी कंटाळवाणे संभाषण ऐकायला अजिबात नको असते. जर मी मोठमोठ्याने वृत्तपत्र वाचू लागलो आणि त्यामुळे व्यक्तींच्या संपर्कात व्यत्यय आला तर तीच व्यक्ती, भ्रमणध्वनी वापरणारी व्यक्ती लगेचच त्यावर आक्षेप घेईल. म्हणजे बाबा तुम्ही कुठं बसलेला आहात चार चौघांमध्ये आणि जर मी मोठमोठ्याने पेपर वाचू लागलो तर त्यामुळे हे मोबाईल वापरणारेच डिस्टर्ब होतील आणि ते तुम्हाला सांगतील की तुमच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होत आहे. आलं लक्षात. हे झाले या वाक्याचं उत्तर. स्वतःला इतरांकडून जसे वागवले जाण्याची अपेक्षा आहे तशीच वागणूक स्वतःकडून इतरांना दिली जावी हे ओघाने आलेच म्हणून प्रवासात वा इतर सार्वजनिक ठिकाणी मन मानेल तसा भ्रमणध्वनीचा वापर करू नये. म्हणजे बघा आता यामध्ये काय आपल्याला म्हटलं होतं, हेच मोबाईल वापरणारे आपल्यावर शंका घेतील ज्यावेळी आपण मोठमोठ्याने बोलू लागतो चार चौघात. म्हणजे सांगताना त्यांना काय सांगायचं आहे की जसं आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करतो की सर्वांनी शांत बसलं पाहिजे असं मोठमोठ्याने बोलू नये, तसंच आपण देखील इतरांशी तसंच वागलं पाहिजे. म्हणजे मोठमोठ्याने मोबाईलवर संभाषणं टाळली पाहिजेत किंवा आपण मोठमोठ्याने मोबाईलवर गाणी लावली जातात, व्हिडिओ वगैरे पाहिले जातात, तर ते कमी आवाजात किंवा लोकांना त्रास होऊ नयेत अशा बाबतीत वागले पाहिजेत. हे असं या वाक्याचं उत्तर आहे. वरील युक्तिवादाच्या आधारतत्वाचे एक उत्तम विवरण पुढील पर्यायांमध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा ही जी आपल्याला काहीतरी माहिती सांगितली आहे त्यावरून आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत तर त्यातला कोणता योग्य बसेल हे शोधायचं आहे. एकंदरीतच या आपल्याला दिलेल्या माहितीचा आपण जर विचार केला तर आपल्याला काय सांगितलं आहे की चार चौघांमध्ये आपण वापरताना म्हणजे कुठेही प्रवासात असो किंवा कोणत्याही ठिकाणी असू तर त्यावेळी मोबाईल सारख्या गोष्टींचा बेसुमार वापर, बेसुमार म्हणण्यापेक्षा कसं दुसऱ्याला त्रास होईल असा वापर करू नये आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ते त्यांना दर्शवलं पाहिजे किंवा तुम्हाला त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे किंवा तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे असं या बाबतीत सांगितलं आहे. पण त्याचबरोबर आपण आपल्या गोष्टी देखील दुसऱ्यांवर लादू शकत नाही. म्हणजे आपण दुसऱ्याला सांगायचं मोबाईल बंद कर बाबा आणि आपणच मोठमोठ्यानं गाणी म्हणत बसायचं चार चौघात, हे चुकीचं आहे. हे असं एकंदरीत या आपल्या पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पर्याय बघू आपल्याला. पर्यायावरून आपल्याला समजेल की हे आपण कसं जस्टिफाय करू शकतो. तुमच्या मुलांनी तुम्हाला त्यांचे संगीत ऐकायला भाग पाडले तर तुम्ही त्याला नक्कीच आक्षेप घ्याल, पण म्हणून तुम्ही तुमची संगीताची निवड त्यांच्यावर लादू नये. आता बघा हे आपल्याला दिलेल्या माहितीचं थोडं रिलेव्हंट होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला सांगायचं की तुम्ही बाबा हे गाणं ऐकू नका आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं हे गाणं ऐकू नका तर तुम्ही त्यांना विरोध करायचा असं नाही चालणार. किंवा जर कुठलाही मुलगा जर तुम्हाला मोठमोठ्याने गाणे लावून दाखवत असेल आणि जर ते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता, पण तुम्ही तुमची मतं त्यावर लादू शकत नाही. म्हणजे बघा एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आजकालच्या मुलांना पॉप संगीत आवडतं, डीजे बीजे वगैरे, ते जुन्या पिढीतल्या लोकांना आवडत नाही. जुन्या पिढीतल्या लोकांना काय आवडतं, शास्त्रीय संगीत आवडतं, शांत गाणे आवडतात. पण म्हणून लहान मुलांनी मोठ्यांवर डीजे गाणं ऐकवा किंवा असे मोठमोठ्या आवाजातले गाणे ऐका असं जबरदस्ती करू शकत नाही. जर जबरदस्ती केली तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता, पण तुम्ही देखील म्हणजे वयस्कर लोकांनी देखील तरुण मुलांना हे शास्त्रीय संगीत ऐकलंच पाहिजे बाबा अशी जबरदस्ती देखील करू शकत नाही. हे असं या पहिल्या वाक्याचं उत्तर आहे की जे आपल्याला दिलेल्या माहितीच्या सुसंगत थोडं वाटत आहे. बाकीचे देखील आपण ऑप्शन चेक करूया. जेव्हा तंत्रज्ञान वापरण्यासंबंधी कोणीही कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करू नये, म्हणूनच तुम्ही
प्रगतीसाठी आणि सोयींसाठी थोडीफार कटकट स्वीकारली पाहिजे. म्हणजे यामध्ये एकंदरीत काय म्हणतं की तुम्हाला जरी त्रास झाला तरी तुम्ही आक्षेप घेऊ नये, ही कटकट थोडी सहन करावी अशा पद्धतीने वाक्य. तर ते तर काय आपल्याला लागू होत नाही, कारण आपल्याला सांगितले की आपण या गोष्टींवर आक्षेप नक्कीच घेतला पाहिजे. त्यामुळे दुसरा ऑप्शन तरी ते आपला रद्द होऊन जातो. तिसरा ऑप्शन बघूया. भाडे देणाऱ्या सर्व ग्राहकांना समान वागणूक देण्याच्या तत्वानुसार आगगाड्यात पहिल्या वर्गाच्या डब्यांची सोय असता कामा नये. म्हणजे या ठिकाणी भलतंच काहीतरी सांगितलंय त्यांनी, समान वागणूक वगैरे याचा इथे काहीच आपल्याला संबंध दिलेला नाही आहे, किंवा पहिल्या वर्गातल्या फर्स्ट क्लास लोकांसाठी वेगळी ट्रेन असूच नाही किंवा फर्स्ट क्लास लोकांसाठी वेगळा डबा असू नये असं या वाक्याचं म्हणणं आहे. त्याचा आणि वरील दिलेल्या माहितीचा कोणताही असा डायरेक्ट संबंध नाही आहे. त्यामुळं आपला ऑप्शन नंबर 3 इथे कॅन्सल होतो. चौथा पर्याय बघूया आपण. एका व्यक्तीसाठी त्रासदायक ठरणारी बाब ही दुसऱ्या व्यक्तीसाठी सोय असू शकते, म्हणूनच परस्परांच्या वर्तनाविषयी आपण अधिक सहनशील असायला हवे. आता या ठिकाणी बघा, ही गोष्ट बरोबर आहे की एका व्यक्तीसाठी त्रासदायक ठरणारी वस्तू किंवा गोष्ट ही दुसऱ्यासाठी सोयीस्कर असू शकते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सहनशीलच असलं पाहिजे. तुम्ही देखील त्या चुकीच्या गोष्टीवर आक्षेप घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपल्याला त्रास होऊ नये आणि त्यांची देखील गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने मध्यम मार्ग काढला पाहिजे. बरोबर, पण सहनच करत बसायचं असं आपल्या पॅसेजचं म्हणणं नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथे कॅन्सल होऊन जातो आणि उरतो तो फक्त एक ऑप्शन नंबर 1 की ज्यामध्ये आपल्याला इनडायरेक्टली असं सांगितले की तुम्ही देखील तुमची मतं लहानांवर लादू नका आणि लहानांची देखील मतं आपल्यावर लादून घेऊ नका. वेळोवेळी आपण एकमेकांवर आक्षेप घेतला पाहिजे चुकीच्या बाबतीत असं या प्रकारे सांगितलंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर ठरतं. आलं लक्षात. हा थोडा एक्सप्लेनेशनसाठी जास्त घेतला मी, कारण हा थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. बरेचशी मुलं हा स्किप करतात, पण व्यवस्थित विचार केला तर आपण या प्रश्नाला अगदी शांत डोक्याने सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचे जे प्रश्न आहेत ना हे थोडे असे तार्किक प्रश्न आहेत. बघा काय सांगितलेले माहिती. दिलेल्या पर्यायातून पुढील विधानांचे सर्वोत्तम समर्थन निवडा. म्हणजे जे काही आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्याचं समर्थन खालीलपैकी कोणतं 4 ऑप्शन करत आहे हे आपल्याला शोधायचं आहे. जेव्हा हक्कांवर आक्रमण करणाऱ्या शासनाला त्याचा जाब द्यायला भाग पाडणे शक्य असते तेव्हाच स्वातंत्र्य अर्थपूर्ण असते. म्हणजे बाबा, जर कोणत्याही शासनाकडून काहीतरी गैरवर्तन होत असेल की त्यांनी चुकीचं केलेलं काम तुम्ही हे का केलं किंवा आम्ही हे शासनाने का काम केलं हे त्यांनी जर आपल्याला एक्सप्लेनेशन देऊ शकले तर त्या अर्थी आपण खरे स्वातंत्र्य झालो असा या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे काय की बाबा, जे शासन असतं, गव्हर्नमेंट जे असतं ते तिथल्या सामान्य जनतेला जबाबदार असतं हे यांना सांगायचं आहे. म्हणजे कसं, जर शासनाने काहीतरी चुकीचा निर्णय घेतला तर तो चुकीचा निर्णय हे मान्य करून आम्ही तो काय घेतला होता याची कारणे किंवा याचं जाब जर आपण त्यांना विचारू शकलो किंवा ते देऊ शकले आपल्याला, तर त्या अर्थी आपण आपला समाज पूर्णपणे स्वतंत्र झालेला आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर दिलेले 4 ऑप्शन बघूया आपण आणि त्यावरून आपल्याला असं काढता येते का निष्कर्ष की वरचं दिलेलं विधान हे या गोष्टीला समर्थन देत आहे, तर ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला ऑप्शन बघा. स्वातंत्र्य आणि बंधन या परस्पर पूरक बाबी आहेत हे तथ्य आपण स्वीकारले तर. म्हणजे बघा, जरी स्वातंत्र्य आणि बंधनं ही एकमेकांना पूरक आहेत, कारण अवास्तव स्वातंत्र्य असलं तर पूर्णपणे केऑस होऊन जाऊ शकतो गोष्टींमध्ये. काहीही बंधनं नसली, स्वैराचार असला तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे स्वैराचाराबरोबर किंवा स्वातंत्र्याबरोबर काही बंधनं देखील असणं गरजेचं आहे. जसं की आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये बघा, तुम्हाला भाषणाचा हक्क आहे, पण तुम्ही असं भाषण करू शकत नाही की जेणेकरून 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते, दंगली होऊ शकतात, असं भाषण करू शकत नाही तुम्ही. तेच हे या वाक्याचा अर्थ आहे. पण वरील दिलेलं आपल्याला जे वाक्य ना त्याच्याशी संगनमत नाही आहे. आपल्याला वरच्या विधानांमध्ये काय शोधायचं की आपण शासनाला बांधील करू शकू की आपल्याला त्यांनी आपल्या केलेल्या कृत्यांची जबाबदारी देऊन आपल्याला जाब दिला पाहिजे उत्तराचा. बरोबर. दुसरं वाक्य बघूया. जर आपण इतर नागरिकांपासून त्याला किंवा तिला म्हणजे शासनाला वेगळे ठरवण्याच्या पद्धतीने व्यक्ती राजकीय एकक आहे हे स्वीकारले तर. हे वाक्य जरी आपल्याला पटत असेल तरी देखील वर दिलेल्या आपल्या गोष्टीशी याचा काहीही संबंध लागत नाही. तिसरा बघूया आपण. शासनाला कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयात खेचण्याचा हक्क प्रत्येकाला असेल तर. आता हे बघा, आता आपण जसं की पॉलिटीमध्ये शिकतो आर्टिकल 32 नुसार. काय आर्टिकल 32 नुसार? तर आपल्याला जर कोणताही फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत असेल तर आपण न्यायालयात त्याची दाद मागू शकतो. बरोबर. म्हणजे जर शासनानं काही काम केलं
तर त्या कामाविरुद्ध किंवा त्या कामाचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपण त्यांना न्यायालयात जर खेचलो तर न्यायालयासमोर त्या शासनाला या बाबतीतलं जे एक्सप्लेनेशन आहे किंवा जाब जो आहे तर तो द्यावाच लागेल. एका अर्थी आपण जर न्यायालयामार्फत गेलो तर शासनाला देखील अल्टिमेटली न्यायालयाचा आदर राखून आपल्याला केलेल्या कृत्यांचा जबाब द्यावा लागेल. म्हणजे हे जे तिसरं वाक्य आहे ना किंवा तिसरा जो पर्याय आपल्याला तो दिलेल्या विधानाशी संगत आहे. कारण जर आपल्या कुठल्या हक्कांवर गदा येत असेल तर शासनाविरुद्ध आपण डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि कोर्ट मग शासनाला सांगतं की तुम्ही दिलेल्या गोष्टींबद्दल कारण दाखवा आणि शासनाच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून शासन आपल्याला या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देतो किंवा या गोष्टीचा जाब आपल्याला देतो. त्यामुळे जे दिलेलं वाक्य आपल्याला प्रश्नातलं आणि तिसरं वाक्य थोडंफार तर्कसंगत आपल्याला वाटतं. त्यामुळं तिसरं ऑप्शन हे आपलं उत्तर असू शकतं. चौथा देखील पर्याय आपण चेक करून बघूया. जर ते प्रत्येकाला स्वतःच्या गरजांचे समाधान करण्याची संधी मिळेल तर. आता बघा, गरजांचं समाधान करणं आणि या ठिकाणी हक्कांविरुद्ध बोलणं या दोन गोष्टींचा वेगळा फरक आहे, बरोबर. आता बघा, माणसाला पैशांची गरज असू शकते पण यासाठी तुम्ही सरकारला जबाबदार धरू शकत नाही ना की बाबा मला तुम्ही पैसेच दिले पाहिजेत म्हणून. अलग लक्षात, माणसाची पैसा ही देखील एक गरज होऊ शकते किंवा चैन ही देखील गरज होऊ शकते पण यासाठी तुम्ही सरकारला जबाबदार धरू शकत नाही. पण जर तुमचं हक्कांचं जर अतिक्रमण होत असेल, हक्कांच्या तुमच्या हक्कांवर जर गदा येत असेल तर मात्र तुम्ही शासनाला कोर्टात खेचू शकता आणि त्यांच्याकडून जाब मागून घेऊ शकता. म्हणजे यात जर चारही वाक्यांचा विचार केला तर जो तिसरा पर्याय आपल्याला शासनाला कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयात खेचण्याचा हक्क प्रत्येकाला असेल तर आपल्याला जे हक्कांवर जे आक्रमण होतं शासन पद्धतीकडून तर त्यामुळे शासनाला आपल्याला त्या गोष्टीचा जाब देणं बंधनकारक ठरतं आणि त्यातूनच आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. थोडा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे शांतपणे पुन्हा एकदा मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन तुम्ही बघा, तुम्हाला या गोष्टी लवकर समजून जातील. आलं लक्षात. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. आता यामध्ये काय सांगितलंय, हा निबंध पदवीपूर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या मानकांपेक्षा खूप वरच्या दर्जाचा आहे बाबा. म्हणजे काय, 10वीला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की माझा देश आणि त्यावर तुम्ही UPSC लेवलचा एसे लिहून आणला असं या प्रकारे एक प्रकारे वाक्य दिलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही 10वीच्या बोर्डाचा पेपर देताय आणि त्यामध्ये तुम्ही एसे माझा देश असं दिला असेल तर त्यामध्ये तुम्ही आपण राज्यसेवेचा जो पेपर असतो किंवा UPSC लेवलचा निबंध जर त्यामध्ये लिहिला तर कसं होईल हे आपल्याला सांगितलेलं आहे. एक तर विद्यार्थ्याकडे असामान्य बुद्धिमत्ता आणि तो ज्ञानी असला पाहिजे किंवा त्या विद्यार्थिनीने ती माहिती इंटरनेटवरून उचलून घेतलेली असली पाहिजे. आता बघा, यामध्ये काय दोन शक्यता दिल्यात आपल्याला. कारण तो जो निबंध आहे ना तर तो ॲव्हरेजपेक्षा खूपच भारी लिहिलेला आहे, त्याने एकदम जबरदस्त निबंध लिहिलेला आहे. त्यामुळे दोन शक्यता होतात. एक तर ती विद्यार्थिनी खूपच हुशार असली पाहिजे, हे एक असू शकतं, किंवा तो सरळ सरळ तिनं कुठनं तरी ढापला असला पाहिजे, चोरला असला पाहिजे, इंटरनेटवरून घेतला असला पाहिजे असं हे म्हणतं. त्या विद्यार्थिनीच्या पूर्वीच्या निबंधातून ती सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि माहितीगार आहे असल्याचे निर्देशन होत नाही. तिने साहित्य चौऱ्याचा गुन्हा केलाच असला पाहिजे. म्हणजे बघा, ती विद्यार्थिनीनं एक असा एवढा भारी निबंध लिहिला आहे की त्यामुळे दोन शंका शिक्षकाला उपस्थित होत आहेत, तपासणाऱ्याला, की बाबा एकतर ही विद्यार्थिनी लयच हुशार असली पाहिजे किंवा तिनं कोणाचा तरी उचलून निबंध आणला असला पाहिजे, बरोबर. पण जर तिची जुना रेकॉर्ड बघता किंवा तिचे जुने मार्क बघता, तिची एवढी बौद्धिक पातळी किंवा तिच्याकडे एवढं ज्ञान असणं शक्य नाही आहे हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे मागं बाबा तिला काटरच पास होत होती, 35 मार्क 40 मार्क पडत होते, पण अचानकच तिला 90% मार्क पडले. म्हणजे आधी एकदम आणि एकदमच कशी हुशार झाली असं तर होऊ शकत नाही ना. त्यामुळे नक्कीच तिनं हा निबंध कुठून तरी चोरलेला असणार अशी त्या शिक्षकाला शंका आलेली आहे, बरोबर. शंका म्हणण्यापेक्षा त्याची खात्रीच झालेली आहे की तो निबंध त्या विद्यार्थिनीने कुठून तरी चोरलेला आहे. म्हणजे साहित्य चौऱ्याचा, म्हणजे कुठलं तरी साहित्य उचलून तो कॉपी पेस्ट केला आहे असा गुन्हा तिने केलेला आहे. आता ही आपल्याला कंडिशन दिली आहे की ज्यामध्ये काय बघा, एक अशी विद्यार्थिनी आहे की जिने खूप चांगला निबंध दिला आहे. त्यामुळे शिक्षकाला शंका काय आली की एकतर ती हुशार असली पाहिजे किंवा तिने कुठून तरी चोरला असलं पाहिजे. पण तिचा जुना रेकॉर्ड बघता या ठिकाणी पहिली शंका म्हणजे ती खूप हुशार असणं ही कॅन्सल होते आणि तिनं कुठून तरी चोरलंय हे कन्फर्म त्या शिक्षकाला कळतं. म्हणजे सिच्युएशन काय बघा, प्रश्न काय सांगतो आपल्याला,
पुढीलपैकी वरील युक्तिवादाशी सर्वात जवळून समांतर अनुमानकृती वापरा. म्हणजे खाली पण आपल्याला अशा काही कंडिशन दिल्या आहेत, तर त्या कंडिशन वरच्या कंडिशन सारख्याच आहेत का? म्हणजे कुठली? सगळ्यात आधी आपल्याला दोन शंका उत्पन्न होतात, पण एका शंकेचं निरसन होतं आणि दुसरी शंका ही तशीच राहते, त्यामुळे दुसरा गुन्हा तिने केलेच असला पाहिजे असं आपल्याला कळतं. अशी जी कंडिशन आहे, खालील चारीपैकी कशातून आपल्याला समजते ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय बघूया. महागडी सुट्टी घालवणाऱ्या या व्यवस्थापकाची म्हणजे मॅनेजरची जीवनशैली उधळी आहे, यामुळे तो कंपनीचे पैसे चोरत असावा असा मला संशय घ्यावा लागत आहे. आता बघा, कोणत्याही मॅनेजरला बाहेरच्या देशात जाऊन वगैरे सुट्ट्या बिट्ट्या घालवायची जर शौक असेल तर ते शौक पूर्ण करण्यासाठी तो कंपनीतून पैसे चोरत आहे. आता तो एवढे पैसे खर्च आहे याचा अर्थ पैसे चोरत आहे असा होऊ शकतो, पण यामध्ये दोन कंडिशन दिल्यात का बघा. आपल्याला असं दिलं नाही की एक तर त्याचा पगार खूप जास्त आहे किंवा तो ते कंपनीतले पैसे चोरत आहे, असं दिलेलं नाही. आपल्याला त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की यामुळे तो कंपनीचे पैसे चोरत आहे असा आपल्याला संशय आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन तर इथे लागू होत नाही. ऑप्शन नंबर 1 इथे कॅन्सल झाला. बघा, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित असलेल्या या निबंधाचा दर्जा खालचा आहे. हा विषय बहुतेक विशेष कठीण असावा. तुम्ही पुरेसा प्रयत्न केला नाही हे दुसरे शक्य स्पष्टीकरण आहे. आता या ठिकाणी बघा, तुमच्या निबंधाचा दर्जा खूप खालचा आहे, त्यामुळे हा विषय कठीण असावा किंवा तुम्हाला त्यातलं पुरेसं ज्ञान नाही असं आम्हाला वाटतं. पण यामध्ये बघा, आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत इथं. एक तर विषय कठीण असेल किंवा तुम्हाला त्यातलं ज्ञान नसेल किंवा तुम्ही प्रयत्न केला नसेल, अशा दोन कंडिशन दिल्या आहेत. पण अल्टिमेटली शेवटी एखादं दोन्हीपैकी एक ऑप्शन रद्द करून एका कुठल्या तरी विशिष्ट मतावर आलेत का ते? तर नाही. त्यामुळे इथे अर्धीच इन्फॉर्मेशन दिली आहे, अर्धी इन्फॉर्मेशन दिलेली नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथे कॅन्सल झाला. चौथा ऑप्शन बघूया. मंत्रिमंडळाचे सदस्य लाच घेतात हे देशाच्या पंतप्रधानांनी मान्य केले आहे. एकतर एखाद्या सहकार्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण असतील किंवा सबळ पुराव्यामुळे आरोप नाकारण्याचे यांना शक्य होत नसेल. म्हणजे काय बाबा, पंतप्रधानांनी हे मान्यच केले की त्यांच्यातल्या मंत्रिमंडळातील काही सदस्य पैसे खातात, पण एखाद्या सहकार्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण असतील किंवा सबळ पुराव्या आधारित त्यांनी हा आरोप नाकारू शकत नाहीत. म्हणजे बघा, कुठल्या तरी एका आपल्या न आवडणाऱ्या नेत्याला घालवायचं आहे त्यासाठी त्यांनी हे मान्य केले किंवा त्यांना एकदम सॉलिड एव्हिडन्स मिळाले, एकदम जबरदस्त पुरावा मिळाला की एखादं व्हिडिओ फुटेज मिळाले की तो पैसे घेत आहे बाबा मंत्री. तर असं मिळाल्यामुळे तो किंवा ते पंतप्रधान हा आरोप मान्य करत आहेत असं आपल्याला सांगितलं. या ठिकाणी देखील बघा, दोन शक्यता तर दिल्या आहेत, पण दोन्हीपैकी खरं कुठलं आहे हे सांगितलं आहे. याचा अर्थ चौथा देखील ऑप्शन असा आहे ना की ज्यामध्ये आपल्याला अर्धीच इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे दोन कंडिशन दिल्यात. एक तर बाबा तो रंगेहात सापडला असणारा किंवा सबळ पुरावा असणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात, किंवा त्याला पंतप्रधानांना कुठल्या तरी एका मंत्र्याला घालवायचं आहे, त्यामुळे ते पंतप्रधान तो आरोप मान्य करत आहेत भ्रष्टाचाराचा असं दिलेलं आहे. पण ठोस काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे ऑप्शन देखील चौथाच चालतो. त्यामुळे उरतो फक्त ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 3 आपण व्हेरीफाय करूया. ऑप्शन नंबर 3 काय सांगतो? माझ्या भागीदाराने मला खूप सुंदर पुष्पगुच्छ दिलेला आहे. त्याला कशामुळे तरी अपराधी वाटत असावे, कारण तो मला फक्त विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी किंवा त्याला अपराधी वाटते तेव्हाच फुले देतो आणि हा काही विशेष प्रसंग नाही आहे. आता या वाक्यात बघा, एका माणसाला त्याच्या पार्टनरने गुलाबाचं फूल दिलं. असं गुलाबाचं फूल तो कधी कधी देतो, एक तर कोणता तरी खास दिवस असेल, व्हॅलेंटाईन डे असेल, रोज डे असेल त्यावेळी देतो, किंवा त्याच्या पार्टनरनं काहीतरी माती खाल्लेली आहे आणि ती माती खाल्लेली सांगण्याआधी तो त्याला गुलाब देऊन शांत करत आहे. अशा दोन कंडिशन तो करत असतो. म्हणजे बघा, या ठिकाणी दोन कंडिशन दिला. तो का गुलाब देत आहे? तर तो एकतर गुलाब देतो का तर एक चांगला दिवस आहे म्हणून, किंवा त्यानं काहीतरी चुकीचं काम केलंय ते काम करण्यासाठी किंवा त्याला अपराधी वाटत आहे म्हणून त्यासाठी तो गुलाब देत आहे. बरोबर. पण याचं समाधान देखील त्यांनी दिलंय. म्हणजे एक त्यांनी शंका त्यांनी रद्द केली आहे. कशी? हा काही विशेष प्रसंग नाही आहे, म्हणजे हा काही ठराविक दिवस नाही, व्हॅलेंटाईन डे किंवा रोज डे नाही आहे बाबा. मग हा का फुल देतोय? तर नक्कीच त्याला कुठल्या तरी गोष्टीचं अपराधीपण आलेलं आहे आणि त्या अपराधीपणाच्या भूमिकेतूनच त्यानं आपल्याला गुलाबाचं पुष्प दिलेलं आहे. म्हणजे वर दिलेल्या कंडिशननुसार या ठिकाणी पण बघा, कोणत्या तरी गोष्टीला दोन शक्यता कारणीभूत आहेत. पहिली शक्यता कुठली आहे? एकतर कोणता तरी खास दिवस असणार आहे त्यामुळे तो गुलाब देत आहे आपल्याला,
किंवा त्याला काहीतरी अपराधी वाटत आहे केलेल्या गुन्ह्याबद्दल, त्यामुळे तो आपल्याला फुलं देत आहे. पण आज कोणता तरी विशेष दिवस नसल्यामुळे पहिले तर कंडिशन इथे गेली, उरती फक्त एकच, ती कोणती, त्याला अपराधी वाटत आहे त्यामुळे तो आपल्याला गुलाब देत आहे. म्हणजे वर दिलेल्या माहितीनुसारच दुसरी देखील समांतर तशी स्टोरी आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर उत्तर ठरतं. आलं लक्षात? तर आज आपण या ठिकाणी थांबूया. बाकीचे जे प्रश्न होते ना आपले, तर ते या ठिकाणी रद्द झालेले आहेत. त्यामुळे आज आपण बघितले की स्टेट एक्साईजची जी मुख्य परीक्षा झाली होती 2018ची, स्टेट एक्साईज 2018ची मुख्य परीक्षा, तर त्यामध्ये जे विचारले होते आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केली आहे. चालेल, तर आज आपण थांबूया. आपण पुढच्या पार्टमध्ये टॅक्स असिस्टंट किंवा लिपिक टंकलेखक यावरचे पेपर 2018चे डिस्कस करूया. चालेल, आज या ठिकाणी थांबतो. पण तुम्हाला या प्रश्नांवरून अंदाज आला असेल की आपल्याला काय लेवलची तयारी करावी लागते या स्टेट एक्साईजसाठी आणि स्टेट एक्साईज सोबतच इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी, कारण ती देखील याच लेवलची परीक्षा असणार आहे. त्यामुळे आपल्याला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये देखील अशाच पद्धतीचे थोडे लॉजिकल प्रश्न पाहायला मिळणार. आलं लक्षात? त्यामुळे आपण अशा पद्धतीनेच पुढे प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी मी थांबतो. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. चालेल, थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.